जून महिन्यामधील दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच शुक्र आणि गुरुची युती कर्क राशीत होत असून गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. तर चंद्र आणि मंगळाची युती धनयोग करत आहे. तर चंद्राचे एक गोचर वृषभ राशीत होत असल्यामुळे गौरी योग सुद्धा तयार होत आहे. तर ह्या सगळ्या योगांचा आपल्या राशीवर काय परिणाम होतो ते पाहू. नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मकर, कुंभ आणि मीन राशीचे 8 जून 2026 ते 14 जून 2026 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत. मकर राशी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मकर राशीसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती असून एखाद्या महिलेच्या मदतीने तुमचा प्रोजेक्ट यशस्वी होईल. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील. लव्ह लाईफ चांगली असून नाते अधिक दृढ होणार आहे. घरात सुख समाधान टिकून राहावे असे वाटत असेल तर स्वतःहून प्रयत्न करावे लागतील. व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आठवड्याच्या शेवटी सुख समृद्धीचे योग तयार होतील. कुंभ राशीसाठी आर्थिक बाबतीत वेळ ठीक असून धनलाभाच्या संधी वाढतील. एखाद्या महिलेच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळल्यास प्रोजेक्ट प्रगतीच्या मार्गावर असेल. प्रवासाचा योग असून त्यातून चांगले परिणाम दिसून येतील. एखादी नवीन सुरुवात तुम्हाला सुख देईल. प्रेमसंबंधामध्ये नाते अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या बाबतीत तुमचा संयम आणि शांतता महत्त्वाची आहे. मीन राशीसाठी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती असून प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. आर्थिक बाबतीत काळ ठीक असून धनलाभाच्या संधी वाढतील. घरात वातावरण सुखाचे आणि समाधानाचे असेल. लव्ह लाईफमध्ये स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवल्यास सुख आणि शांती मिळेल. या आठवड्यात प्रवास टाळणे चांगले आहे. आठवड्याच्या शेवटी मनाचा आवाज नक्की ऐका आणि त्यानुसारच निर्णय घ्या, म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा. तुम्हाला तुमच्या कुंडलीविषयी काही वैयक्तिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आम्हाला फेसबुकवर तुमची बर्थ डेट, बर्थ टाईम आणि बर्थ प्लेस पाठवू शकता. मी तुम्हाला 24 तासाच्या आत त्याचं उत्तर नक्की देईल. धन्यवाद.